देशभरातील 1,10,00,000हून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कडे लागले आहेत. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाबाबत मोठे संकेत मिळतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. केंद्र सरकारसाठी मोठा इशारा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांची प्रमुख संघटना कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स यांनी कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली आहे. 8वा वेतन आयोग आणि संबंधित मागण्या मान्य न झाल्यास 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी एक दिवसाचा संप करण्याचा इशारा संघटनेने दिला. CCGEW चे सरचिटणीस SB यादव यांनी स्पष्ट केले आहे की संलग्न सर्व संघटनांचे कर्मचारी या संपात सहभागी होतील. संघटनेने 8व्या वेतन आयोगाच्या TOR मध्ये बदल करण्याची मागणी करत कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या वेतन सुधारणा संदर्भातील NCJCM च्या सूचनांचा समावेश करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आता अर्थसंकल्पात सरकारी कर्मचारी वर्गाला दिलासा देते की संघर्ष वाढतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7.